एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी आरोपी ऋतुजा पाटीलचे नवे व्हॉट्सअप चॅट आता समोर आलेत। नव्या चॅटमध्ये पेपर फोडण्यासाठी 50 लाख मोजल्याचा दावा केला जातोय। औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर परीक्षेच्या आधी मिळवण्यासाठी 50 लाख भरले असं ऋतुजाने सांगितलंय। आतापर्यंतच्या चौकशीत 5 लाख रुपये दिल्याचं समोर आलेलं होतं। मात्र आता ऋतुजाच्या 50 लाखांच्या दाव्यानं खळबळ निर्माण झाली आहे। सचिन गाड आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे। सचिन, यापूर्वी ऋतुजाने तिच्या प्रियकरासोबत केलेल्या चॅटिंगमध्ये 5 लाख रुपये आतापर्यंत दिल्याचं सांगितण्यात आलेलं होतं किंवा ते चॅट समोर आले होते। नव्या चॅटमध्ये नेमकी काय धक्कादायक माहिती समोर येते? माझं आपण बघतोय की जे पेपर फोडले त्यासाठी ऋतुजा पाटीलच्या वडिलांनी 5 लाख रुपये मोजल्याचं आतापर्यंतच्या गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झालेलं आहे आणि त्याचा उल्लेख तिने तिच्या मित्रासोबत केलेल्या चॅट्समध्ये देखील आहे। मात्र आता ऋतुजाचे नवे चॅट समोर येत आहेत, त्यामध्ये चक्क 50 लाख रुपये मोजल्याचा दावा हा करण्यात आलेला। आपण बघतोय की ऋतुजाने तिच्या मैत्रिणीसोबत केलेले चॅट सध्या समोर आलेले आहेत आणि त्यामध्ये तिने म्हटलेलं आहे की मला पेपर हा आदेश मिळालेला होता आणि त्यासाठी मी चक्क 50 लाख रुपये भरलेले आहेत। आता हे नेमके 50 लाख रुपये कोणाला दिले, आणखीन कोण कोण लोक यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत आणि आणखीन किती जणांकडून हे 50 लाख रुपये घेतले आणि 50 लाखांसाठी हा पेपर फोडला का, हा प्रश्न देखील आता या निमित्ताने उपस्थित होता आणि त्या अनुषंगाने देखील मुंबई गुन्हे शाखेने तपासाला सुरुवात केली। नक्कीच अनेक धक्कादायक खुलासे या सगळ्या प्रकरणामध्ये होत आहेत। अपडेट जाणून घेत राहू। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता वेग येणार आहे। मुंबई गुन्हे शाखेचं पथक नंदुरबारमध्ये दाखल झालंय। गौरव पाटील आणि ऋतुजा पाटील यांच्या घरांची झाडाझडती घेतली जाईल। पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याच्या आरोपावरून प्रवीण पाटील, अमृत पाटील, ऋतुजा पाटील, गौरव पाटील आणि गोपाल मराठे यांना यापूर्वीच अटक झालेली आहे। नंदुरबारमध्ये आज मुंबई गुन्हे शाखेचं पथक दाखल होणार आहे आणि गौरव पाटील आणि ऋतुजा पाटील यांच्या घरांची झाडाझडती घेतली जाईल। गौरव पाटील आणि ऋतुजा पाटील यांचे चॅट्स समोर आले होते आणि या चॅट्सद्वारे अनेक धक्कादायक खुलासे झालेले होते। आता आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे या तपासात समोर येण्याची शक्यता आहे, त्यामुळे गुन्हे शाखेच्या आजच्या या सगळ्या तपासाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। तर या सगळ्या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश आहे का, या संदर्भातही पोलीस तपास करतात आणि त्यासोबतच किती पैशाचा नेमका यामध्ये व्यवहार झालाय या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे। भिकेश पाटील आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। भिकेश, आज गुन्हे शाखेचं पथक नंदुरबारमध्ये दाखल होत आहे। कशा रीतीने आज सगळा तपास केला जाईल, कुठे कुठे जाऊन शोध घेतला जाईल? मुंबई क्राईम ब्रँचचं पथक नंदुरबारमध्ये दाखल झालेलं आहे। 5 सदस्यीय हे पथक आहे। हे पथक कौटिल्य अकॅडमीची ही तपासणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यासोबत काही पंचनाम्याच्या प्रोसेस बाकी आहेत, त्या प्रोसेस या पथकाकडून पूर्ण केल्या जातील अशी माहिती मिळत आहे। सध्या पथक नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला असून या संदर्भातल्या चौकशीच्या संदर्भातल्या सर्व गोष्टी या पथकाकडून केल्या जात आहेत। या संदर्भात खूप कमालीची गोपनीयता ठेवली जाते। आता पथक कोणत्या कोणत्या ठिकाणी जातं, काय काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच या सगळ्या तपासासंदर्भात सगळे महत्त्वाचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। भिकेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।